मित्रांनो आता अचानक खूप पाऊस चालू झालाय, तर आता मी निघतो इथून खाली जायला। बघू शकता आपल्याला आता गाड्याचा अवशेष आपल्याला बघायला मिळते, बघू शकता। हा थोडा डिफिकल्ट आहे तसं तुम्हाला बोललो होतो मी, कारण की पूर्ण हा 80 डिग्रीवर आहे। शेवटच्या टप्प्याची जिथं आम्ही चाललो तोच थोडाफार कठीण आहे, असं आपल्याला इथून वरती जायचं। मित्रांनो जसं तुम्ही बघितलं की वरती खूपच क्लायमेट असं एकदम पावसाला पक्का पाऊस आला जोरात, आम्ही निघालो। तर जय शिवराय मित्रांनो, तर आज आम्ही येऊन पोहोचले गोरखगडावर। तर मित्रांनो आता थोडा वरती आलो आम्ही आणि इथे गोरक्षनाथाचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। आता आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतो, तोपर्यंत आमचे 2 मित्र येतात, तर चला। तसे आमच्याबरोबर आमचे रेग्युलर आमचे सर आहेत, सर दाखवा, आणि एक नवीन मित्र आमच्याबरोबर जोडलेत। आम्ही दर्शन घेऊन निघालो आणि दर्शन घेतल्यानंतर आपल्याला थेट हा जो रस्ता आहे तो जातो गडाकडे। मित्रांनो अशी काही आमची सुरुवात झाली, स्टार्टिंग पासूनच चढायला सुरुवात आहे, म्हणजे सपाटी नाही स्टार्टिंग पासून, थोडा इन्क्लाइन अशी। तरी पाऊस नसल्यामुळे जरा स्लिपरी कमी आहे इथे, नाही तर पावसात इथे ट्रेक करणं म्हणजे लय कठीण आहे। तर तुमच्याकडे प्रॉपर जर शूज नसतील ट्रेकिंग शूज तर तुम्हाला खूप डिफिकल्ट होऊ शकते इथे। तर इथे रिबिंग लावलेले आहेत की मार्ग हाचे एकदम सोपंच रूट आहे, तर जास्त 2-3 वाटा जातात, पण मेनली रूट जो आहे तो दिसतोच आपल्याला की नक्की कुठून आहे ते। तर 10 मिनटं झालं तर आम्हाला ट्रेक करतोय आणि 10 मिनटं थोडा वरती आल्यानंतर आता सपाटी लागली थोडीफार, बघू शकतो तुम्ही। बाकी सर कसं आहे तुमचा एक्सपिरियन्स सांगा। आता स्टार्टअप झालं, घामाने हालत खराब झाली, टायमिंग होऊन गेला आणि आता घरून, आणि वरती खूपच क्राऊड आहे, म्हणजे आम्ही बघितला आमच्या पुढे सगळे जायत होते, आम्ही त्यांच्या आधी येऊन, कारण की आम्ही थांबलो होतो मित्रांसाठी, पण खूप वेळ थांबलो, पण आता बोलू निघावा कारण की लय टाईम झालाय, कारण की नंतर उतरताना जर ऊन असला तर आमची पूर्ण वाट लागेल, तर नसावा। तर अशी पार थोडीफार सावली तरी असली तरी बारा वाटेल जा, इनर टी शर्ट किंवा पूर्ण टी शर्ट घालून, कारण की पक्के मच्छर येते ते म्हणजे चावतात। मित्रांनो होऊ शकते इथे काय असे डस्टबिन दिलेत, तर तुम्ही जर कचरा आणला तर याच्यात टाका, म्हणजे कसं गाडावरती कोणत्याही प्रकारची घाण होणार नाही। आणि जर तुम्ही ते नाही करू शकत तर जे तुम्ही हाणताय बरोबर ते फक्त तुमच्या बॅगेत टाकून न्या, म्हणजे कसं कचरा होणार नाही। मित्रांनो तरी आम्हाला अर्धा तास होऊन गेला आम्ही ट्रेक करतोय, तर आपण तर समोरचा डोंगर दिसते त्याच्यावरून आलो, खाली उतरलो आणि आता पुन्हा वरती चढायला सुरुवात करतोय। समोर दिसतोय हा सिद्धगड आम्ही केलाय, जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितला जाऊन नक्की बघा। आम्ही जो सिद्धगडचा ट्रेक केला होता तो आम्ही मागून जो जांभिवली तिथून केला होता, म्हणजे तो सिद्धगडच्या मागून येतो, आणि हा जो रस्ता आहे तो बघू शकतो मी जातो, हा सर्वात सोपा रूट आहे सिद्धगडसाठी, कारण की हा उचले आणि नारवली म्हणून जातो आणि इथून हा पूर्ण असा जातो, आणि आम्ही मागून गेलो होतो। तर बघू शकता आपल्याला इथून जाताना अशी काही इथे सुद्धा तटबंदी दिसते, म्हणजे अशी बघू शकता आपल्याला आता गाड्याचा अवशेष आपल्याला बघायला मिळते, बघू शकता असं कोसळलेलं आपल्याला दिसतंय। हा नक्की इथं पायरी मार्ग असावा किंवा गाडाची जी कमानी असावी इथून, आपण सांगू शकत नाही, पण बघू शकता इथे गाडाचे अवशेष आपल्याला कोसळलेले बघायला मिळतात। पायऱ्या ते आपल्याला बघू शकता पूर्णपणे हा कातलात कोरलेल्या पायऱ्या आहेत, पायऱ्यामध्ये पूर्णपणे पायऱ्या नाहीच आहेत, आणि आता पब्लिक वरती चढते त्यामुळे आम्ही जरा थांबलोय। तर बघू शकता समोर एक पाण्याचा टाके, पाण्याच्या टाके, आणि तिथून आता आपल्याला असं वरती जायचे, थोडंफार डिफिकल्ट आहे ते तसं बोलायला। तर बाकी इथून जो व्ह्यू बघायला मिळतो तुम्हाला दाखवतो पूर्णपणे एकच नंबर असा व्ह्यू आहे, समोर आपल्याला दिसतोय हा। तर या प्रवेशद्वारातून आल्यानंतर आपण बघू शकता असं काही वरती पायऱ्या जातात। हा बघू शकता हा थोडा डिफिकल्ट आहे जरा हा टप्पा, कारण की एवढ्या इथे पाण्याच्या टाकमध्ये आणि एवढं थोडाफार, कारण की इथे ज्या पायऱ्या आहेत त्या पूर्णपणे तुटलेल्या आपल्याला दिसतात, आणि हाच थोडाफार रिस्की असू शकतो, कारण की हा जो खालचा व्ह्यू एवढा रिस्की नव्हता। आणि बघू शकता इथं पाण्याचे टाके एक, आणि आता इथून आपल्याला वरती जायचं।
तर मित्रांनो 80% कव्हर झालाय, आता थोडाफार राहिलाय. होऊ शकता या पायऱ्या आपल्याला चढून जायचे आणि तो शेवटचा टप्पा. मित्रांनो आता जो शेवटचा टप्पा आहे तिथे येऊन आम्ही आता पोहोचलाय. बघू शकता हा जो आहे तो शेवटचा टप्पा आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला मिळतं आणि आताच पाऊस झाल्यामुळे इथं पाणीसुद्धा आहे. बघू शकता. आणि इथून आता आपल्याला वरती जायचे आणि इथून आपल्याला राईटला फिरायचे. बघू शकता इथे केव्स आहेत आणि इथं तुम्ही कॅम्पिंगसुद्धा करू शकता. बघू शकता भली मोठी अशी केव्स आहे आणि इथं पाण्याचं टाके वॉटर टँक्स पण आहेत, खूपच आहेत. 1 2 3 असे 3 4 आपल्याला पाण्याचे टाके बघायला मिळतात. पण गोरखगडाचा वापर हा टेलनीसाठी केला जायचा आणि आपण जर गोरखगडावर बघायला गेलो प्रामुख्याने आपल्याला पाण्याचे टाके खूप बघायला मिळतात. खूपच असे पाण्याचे टाके आहेत गोरखगडावर. बघू शकता आता इथे पण एक पाण्याचं टाके आहे, तिथे एक पाण्याचं टाके आहे आणि कधी आपण केवच्या इथून आले तिथं मग खूप पाण्याचे टाके होते. तर असे काही बघायला मिळतात आपले. आणि आता शेवटच्या टप्प्याची इथं आम्ही चाललो तोच थोडाफार कठीण आहे, असं आपल्याला तुम्ही वरती जायचे. आणि बघू शकता इथे बॅक साईडला आल्यानंतर आपल्याला इथे सुद्धा एक केव बघायला मिळते. बघू शकतो सर काय नक्की तिथे राहण्यासाठी लागतं म्हणजे तेच केव असेल. तर चला जाऊ तिथे जरा गर्दी आली करताना जरा इकडे जाऊ. आता आम्ही शेवटचा टप्पा तो आहे तो आम्ही करायला सुरुवात केली. हे आमची मंडळी चाललेत आलो गेलो. चला चला वरती चला येतो मी. होऊ शकता हा थोडा डिफिकल्ट आहे तसं तुम्हाला बोललो होतो मी, कारण की पूर्ण हा 80 डिग्रीवर आहे. तर याच्या पुढे मी शूट नाही करत आहे कारण वरती जायला जरा डिफिकल्ट होईल. तर वरती जाऊन भेटतो मी तुम्हाला. आता फायनली आता टॉपवर आहे, रूम पोचले वरती. होऊ शकता तुमचे सर चालेल पुढे आणि इथून आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो मी. मित्रांनो आता अचानक खूप पाऊस चालू झालाय तर आता मी निघतो इथून खाली जायला. मित्रांनो जसं तुम्ही बघितलं की वरती खूपच क्लायमेट असं एकदम पावसाचा पक्का पाऊस आला जोरात. आम्ही निघालो बघू शकता आता आम्ही इथे येऊन थांबलो केवमध्ये. आता आमचा परतीचा प्रवास हा सुरू झालाय. बघू शकता समोर मच्छिंद्रगड दिसत असेल तुम्हाला. आपण जसं वरच्या टप्प्यावरून खाली उतरून आल्यानंतर आपण जेव्हा इकडून इकडे येतो ज्या साईडला आपण असं काही इथे शिल्प बघायला मिळतं. बघू शकतो अशा प्रकारे काही शिल्प आहे जी दगडीमध्ये कोरले आहे. हे नक्की काय तर कोणाला माहीत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. फायनली आता मित्रांनो गोरखगड पूर्ण एक्सप्लोर करून निघतोय. आणि जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला एक नवीन गाडावर. बाय.